तू करतेस तरी काय हा प्रश्न एका बाईला अनेक वेळा ऐकायला मिळतो, घरात, समाजात, नात्यांमध्ये. पण एकदा थांबून विचार करा, ती खरंच काय करते? तिचे डोळे सकाळी उघडले की ते घर चालू होतं, ती उठली की घरातली चूल पेटते, मुलं शाळेत जातात, नवरा ऑफिसला पोहोचतो, तीच उशिरा जेवते पण सगळ्यांना आधी जेवायला घालते. ती आजारी जरी पडली ना तरी ती शांत बसत नाही, कारण तिला माहितीये ती जर थांबली ना तर तिचं घर थांबणार. ती बोलत नाही पण तिच्या शांततेत हजार भावना दडलेल्या असतात. ती रडत नाही कारण तिला रडायला वेळच नसतो, आणि ती कधी थकतही नाही कारण थकलेला चेहरा ती तिच्या हसण्यामध्ये लपून ठेवते. स्वप्न बघते पण तिची स्वप्न जी असतात ना ती इतरांसाठी. लोक म्हणतात तू घरात बसतेस, अगं काम तरी काय असतं तुला? पण घरात बसून पूर्ण घर चालवणं, घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं, नवऱ्याला सांभाळणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं म्हणजे जोक नसतो. घरात सगळ्यांना सांभाळणं, सगळ्यांना प्रेम देणं, सगळ्यांची काळजी करणं हे काम नाही का बरं? तिचं काम तिच्या पगारात मोजलं जात नाही, पण तिच्या प्रेमात आणि त्यागात मोजलं जातं. स्त्री ही फक्त एक मुलगी नाही, आई नाही, बायको नाही, तर ती एक शक्ती आहे आणि ती एक धैर्य आहे. आणि लक्षात ठेवा, ती घराचं हृदय आहे. ती जेव्हा शांत बसते ना तेव्हा ती कमकुवत नसते, तर ती जगाला समजून घेत असते. म्हणून जर पुढच्या वेळी जर कोणी तुला विचारलं ना की तू घरात बसतेस, करते तरी काय तू? अगं तू घरात बसून करतेस तरी काय? तुला कामच काय असतं? तर त्यावेळी समोरच्या व्यक्तीवर न रागवता, न रुसता फक्त एक स्मित हास्य दे, कारण तुला माहितीये की तू घरात बसून काय करतेस. कारण तुला माहितीये तू घरात बसून सगळं काही करतेस आणि तुझ्याशिवाय काहीच चालत नाही. तुझ्या डोळ्यांतील झोप हा फक्त थकवा नाही, ती जबाबदारीची साक्ष आहे. आणि तुझ्या हातावरचे खरचटलेले व्रण तुझ्या परिश्रमाची साक्ष आहे. तू फक्त घर सांभाळत नाहीस, तू घरातील सर्वांचं आयुष्य सांभाळतेस. म्हणून आज प्रत्येक स्त्रीला माझा एकच सलाम, तू करतेस खूप काही, पण तुझ्याशिवाय हे जग अपूर्ण आहे. तर पुन्हा एकदा, तू करतेस तरी काय? तर त्याला उत्तर एकच द्यायचं, मी सगळं काही करते पण स्वतःसाठी थोडं कमीच कर. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.